एक काळ होता जेव्हा स्त्रीला घराचा उंबरा ओलांडणेही अशक्य होते। तेव्हा तिने इतर काही बाबी करणे तर दूर, तिला स्वतःचे स्वातंत्र्य देखील उपभोगता येत नव्हते। आणि आज एक काळ असा आहे की स्त्रियांनी अनेक क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला सुरुवात केली आहे। यात समाजकारण असो की राजकारण, यातही आता स्त्रिया मागे नाही। याची अनेक उदाहरणे आपण सर्वांनी पाहिली आहेत। परंतु पूर्वी गावचा कारभार चालवणारा पुरुष हाच कारभारी, तर महिलांना काही कळत नाही असा जो समज होता तो आता स्त्रियांनी पूर्णतः पुसून टाकलाय असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही। कारण गाव पातळीवर काय तर देश पातळीवरही स्त्रियांनी समाजकारण आणि राजकारणात नावलौकिक मिळवलाय। असाच काहीसा नावलौकिक मिळवला आहे तो नांदगाव तालुक्यातील लोशिंगवे गावच्या सरपंच मनीषा मंदाकिनी भारत काकड यांनी। मनीषा काकड यांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या स्वभावाने जनसंपर्क आणि प्रबळ इच्छाशक्ती तसंच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी गावच्या विकासाचं स्वप्न बघत थेट सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि 2007 साली त्या लोशिंगवे गावच्या सरपंच झाल्या। त्यावेळी मंदाकिनी काकड यांनी गावचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शासकीय योजनांचा लाभ घेत विकास साधण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर त्या पुन्हा 2021 साली सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी मात्र आपल्या कामाचा आवाका अजूनच वाढवला। शालेय ग्रामीण शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवल्याबरोबरच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी केले। चांगले जीवन जगायचे असेल तर इतरांसाठी धडपडत जगणे असा काहीसा विचार करत मंदाकिनी काकड यांनी गाव विकासाचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले। गावचा विकास हा शहरी भागांप्रमाणेच व्हावा अशी मनस्वी इच्छा बाळगणाऱ्या मंदाकिनी काकड यांनी गावातील चौकात तसेच मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तर गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गावातील प्रत्येक घरासमोर पाणी नळ कनेक्शन देत महिलांच्या डोक्यावरील हंडा त्यांनी उतरवला। अशीच व्यवस्था एकलव्य नगर भागात केली, तर याच ठिकाणी 25x15च्या शेडची उभारणी करून स्थानिकांना वेगवेगळ्या कार्यक्रमांकरता ते उपलब्ध करून दिले। हनुमान तांड्यासारख्या भागातील रहिवाशांना स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू असून या ठिकाणी अंगणवाडी विविध उपक्रमासाठी शेडची उभारणी करण्याबरोबरच परिसरात आधुनिक असे पथदीप बसवण्यात आले। तर देवी तांडा या भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकामाबरोबरच अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण केले असून या ठिकाणची पिण्याची पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहाचे बांधकाम, शाळेसमोरील पेवर ब्लॉकची कामे ही आता पूर्णत्वास नेली गेली आहे। परिसरातील रात्रीचा अंधकार दूर करण्यासाठी पथदीप बसवण्यात आलेत। त्याचबरोबर शिंदे गावात येणाऱ्या एसटी बसेसच्या वाहक चालकांची विश्रामगृहाची उभारणी करून त्यांच्या मुक्कामाची सुविधा निर्माण केली आहे। याचबरोबर गावातील महिला कौशल्य विकास साधण्यासाठी यथायोग्य इमारत बांधून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आलाय। अत्यंत मितभाषी, मनमिळावू आणि कार्यक्षम असणाऱ्या लोशिंगवे गावच्या सरपंच मंदाकिनी काकड या गावच्या प्रत्येक कार्यात सहभागी होताना दिसून येतात। सार्वजनिक, धार्मिक, शैक्षणिक, विद्यार्थी, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी काम करत जो विकास साधला गेलाय तो खरोखरच स्तुत्य असाच आहे। प्रत्येक कामाची संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यावर योग्य असा मार्ग काढण्याचं कसब मंदाकिनी काकड यांच्याकडे आहे। वेळेप्रसंगी पती भारत काकड यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी सरपंच पदाची आपली कारकीर्द एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली आहे। असं म्हटलं जातं, धैर्य, धर्म आणि लक्ष्मी एकत्र नांदतात तेव्हा त्या ठिकाणी सुबत्ता येत असते। अशीच काहीशी सुबत्ता लोशिंगवे गावाला आली आहे हे मात्र नक्की। मंदाकिनी काकड यांनी सरपंच पदाच्या कारकिर्दीत केलेली कामे हे इतर गावांसाठी आदर्शवत ठरतायत। असं म्हटलं जातं की कर्तृत्वाची कीर्ती सूर्यप्रकाशाप्रमाणे आपोआप सर्वत्रच पसरते। अगदी त्याच पद्धतीने मंदाकिनी काकड यांच्या कार्याची कीर्ती ही सर्वत्रच पसरली आहे। तीच कीर्ती आमच्यापर्यंत येऊन पोहोचल्याने त्यांचा हा विशेष सन्मान जागर जनस्थान वृत्तवाहिनीच्या वतीनं त्यांना मानाचा मुजरा आणि भावी वाटचालीस शुभेच्छा।